नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काल सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझ्या पीए जो आहे खंडू होवाळे म्हणून, त्या पीएला या दोघा तिघांनी थांबवून काल रात्री मारहाण केली. रात्रीची वेळ होती, वाद होऊ नयेत, भांडण होऊ नये म्हणून पीएनं काही रात्री कुणालाही सांगितलं नाही. सकाळी लवकर माझ्याकडे तो आला आणि मला रात्री मारहाण केलेली आहे. आयाज आणि त्याच्याबरोबर 2 जण होते. त्यामध्ये त्यांनी ते बाळासाहेब पाटलांचं एक नाव घेतलेलं आहे आणि पिंटू कोळेकर अशी 3 थांबल्यामुळं ह्याला थांबवलं आणि तिथं मारहाण केली. सकाळी मी विचारायला गेलो, त्यावेळेला सुद्धा अतिशय अर्वाच्यपणानं मी त्याच्या घरी गेलो. माझ्या पीएपर्यंत मारहाण करण्याची मजल जर यांची होत असेल तर ही गोष्ट चांगली नाही. आणि तो दलित समाजाचा माझा पीए आहे. तुला काय विचारायचं असेल ते आम्हाला विचार. त्यावेळी उद्धटपणाची भाषा आली, एकेकाला ताणून मारायची आम्ही सांगितलेलं आव्हान दिलेलं आहे. पुन्हा आज सांगतो, अशा पद्धतीनं पुन्हा अरेरावीची अंगावर येण्याची भाषा ज्यावेळी झाली त्यावेळेला माझ्या बरोबर असणाऱ्या मुलानं त्यांना 2 मुस्काडीत मारण्यात ही वस्तुस्थिती आहे, नाकारत नाही. आणि रात्री हे प्रकार घडण्याचं कारण, रात्री माझ्या पीएला यांनी मारहाण केलेली आहे. आमची फिर्याद दाखल अर्ध्या पाऊण तासात आम्ही करतोय. वाद वाढू नयेत, गावागावात तणाव वाढू नये म्हणून आम्ही त्या गोष्टी पांघरून घालायचा प्रयत्न केला. पण काही भंपक माणसांना हे राजकारण करायची इच्छा होती असं मला दिसतंय. तेव्हा आम्ही या भूमिका निश्चितपणानं आमच्या मांडून पोलीस स्टेशनला आमची फिर्याद दिली जाणार आहे. नाही, कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. कुठेही कायदेशीर याच्यात गै केले जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. आमची फिर्याद आम्ही दाखल करणार असं सांगितलेलं आहे. काय फिर्याद दाखल करतात करू देत. खोट्या पद्धतीचा गुन्हा त्या पद्धतीने दाखल करण्याचा ते प्रयत्न करतील हे आम्हाला माहिती आहे. कारण पूर्वी आबा असताना अशाच पद्धतीनं अनेक कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली, त्यावेळेस सुद्धा क्रॉस कंप्लेंट दिल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे हे काय नवं नाही. भंपक लोक याचं राजकारण करत आहेत, याचा अर्थ काय? तालुक्यातली लोक ठरवतील कोण भंपक आहे आणि कोण भंपक नाही. ते भंपक मला म्हणले म्हणून मी भंपक होत नाही. आणि तालुक्यातली लोक लोकसभेला त्यांनी दाखवून दिले ना, येत्या विधानसभेला ते दाखवतील. आज कवठेमंका शहरामध्ये नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक चालू होती आणि त्या दरम्यान काही घटक शहरातले चांगल्या पद्धतीने मदत करतायत. बहुसंख्येनं नगरसेवक आमच्याकडे पुन्हा येत आहेत. हे लक्षामध्ये आल्यानंतर थोडासा राग मनामध्ये घेऊन ते काही लोकांच्या घरी गेले, काही लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पक्षाचे आमचे नेते आणि माजी उपनगराध्यक्ष अयाज मुल्ला यांच्या घरी सकाळी 7 वाजता जात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आली. यामध्ये खासदार साहेब आणि त्यांच्या माजी खासदार आणि त्यांचे कार्यकर्ते असे सगळे एकत्रित मिळून साधारण 9 ते 10 लोक जाऊन या सगळ्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. हे सगळे निदर्शनास थोडंसं आमच्या सर्वांच्या उशिरा आलं, पण आम्ही सगळे आज इथे एकत्रितपणाने येत कायदेशीर मार्गाने या सगळ्या गोष्टीवरती कारवाई झाली पाहिजे. किंबहुना अशा पद्धतीची कुठलीही दडपशाही हा मतदारसंघ खपवून घेणार नाही हे दाखवून देण्यासाठी इथं आलेलो आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं की मी त्यांच्या पिढीला ओवाळ म्हणून आहे, त्यांना दलित म्हणून आहे, त्यांना मारहाण केली होती. ते कधी मारहाण केली होती? काल आता आपण मला सर्वांनी सांगण्याची एक आवश्यकता आहे. मला इथे कुठून तरी कळालं, माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की अशा पद्धतीनं मारहाण केली असं ते सांगतायत. आता या मतदारसंघातल्या सुज्ञ जनतेला ते माहिती आहे की अशा पद्धतीनं कोण वागू शकतो, कोण अशा पद्धतीनं मारहाण, दमदाटी अशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये कोण करतं. त्यामुळे आम्ही किंवा या मतदारसंघातली जनता असल्या कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे खोट्या पद्धतीचे आरोप करण्याचा प्रयत्न करतात त्याला या मतदारसंघातली जनता थारा देणार नाही हा विश्वास मला. ते म्हणतात की मी गेलो तर मी नाकारत नाही आहे, पण मी त्यांना समजावून सांगितलं. माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना 2 मुस्काडी मारल्यात आणि काही भंपक लोक याचा राजकारण करत आहेत. आता ते आमच्या पक्षाचे नेते आहेत. 2 कानाखाली घरात जाऊन मारणं हा त्यांच्या मते गुन्हा नसेल किंवा चुकीचं नसेल किंवा कायद्यात बसते असं जर त्यांना वाटत असेल तर थोडाफार कायद्याचा अभ्यास त्यांनी करण्याची आवश्यकता आहे. ट्रेसपासिंग अलाउड नसतं. घरात कुणाला जाऊन 2 मुस्काड मारणं
हे जर गुन्हा याच्यावरती होऊ शकत नसेल असं त्यांना वाटत नसेल तर अशा ज्ञानाला माझा सलाम आहे. एक पुन्हा या मतदारसंघामध्ये आबा आणि काका गट संघर्ष होऊन येतोय का? आबा आणि काका असा संघर्ष म्हणण्यापेक्षा मी सर्वसामान्य विरुद्ध अहंकारी माणसं असा मी संघर्षाला या नवीन नाव देईल. आज एका बाजूला सर्वसामान्य माणसं जे आमच्या बरोबर आहेत, आम्ही ज्यांच्या बरोबर आहे अशी सगळी सर्वसामान्य एका माणसं एका बाजूला आहेत आणि एका बाजूला तालुक्यातला माफिया, तालुक्यातला गुंडशाही प्रवृत्तीची लोक, तालुक्यातली अहंकारी लोक आणि या सत्तेचा मात चढलेली लोक एका बाजूला आणि आबा काका विरुद्ध नव्हे तर सर्वसामान्य माणसं विरुद्ध माफिया अशा पद्धतीचं स्वरूप मी निश्चितपणाने लढायला देईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.